नमस्कार. ॲक्च्युली जे कबुतरांचे जे मलमूत्र असतं याच्यामध्ये एक प्रकारचं फंगस आणि प्रोटीन पार्टिकल्स असतात. जेव्हा हे आपल्या श्वास नलिकेमध्ये जातात श्वसनाद्वारे, त्याच्यामुळे काही काही लोकांमध्ये याच्यात एक ॲलर्जिक रिॲक्शन निर्माण होते. ती ॲलर्जिक रिॲक्शन काही काही लोकांमध्ये फक्त अस्थमासारखे लक्षणं म्हणजे साधा सर्दी खोकला दमा असं येऊ शकतं. पण काही लोकांमध्ये त्याची रिॲक्शन इतकी गंभीर असते की आपले फुफ्फुसं आक्रसून जातात आणि त्या आजाराला आम्ही मेडिकल शब्दामध्ये हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस म्हणतो. एका प्रकारे एक ॲलर्जिक निमोनिया फुफ्फुसांमध्ये होतो आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये कमी होते. फुफ्फुस फेल होऊन जातात, म्हणजे रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतो. पेशंट ऑक्सिजनवर अवलंबून पण राहू शकतो. जर याचा लवकर निदान आणि उपचार झालं आणि जर तो त्या कबुतरांच्या मलमूत्रांशी त्याचा कॉन्टॅक्ट कमी झाला किंवा बंद झाला तर तो रिव्हर्स पण होतो. पण जर त्याचं एक्सपोजर किंवा त्याच्या आवरणामध्ये ते कबुतरांचे मलमूत्राचे कण राहिले तर मग ते त्याच्या फुफ्फुसांना डॅमेजेस करत जातात आणि त्यांचं फुफ्फुस फेल होऊन तो ऑक्सिजन डिपेंडंट होऊ शकतो आणि त्याचा कधी इलाज जर बरोबर झाला नाही तर त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. निश्चित काय नेमके गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपण सांगितलं. या मुद्द्यावरनं राजकारण सुरुवात झालेली आहे, मात्र ते राजकारण सुरू राहू नये आणि हा मुद्दा पुन्हा एकदा आरोग्यावर शिफ्ट व्हावा अशी अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये सहभागी